इकडे मुंबईसह ठाण्यामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते। ठाण्यामध्ये 3 हातनाका परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळते। ठाण्यामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रात्रभरापासून पावसाची रिमझिम जी आहे ती सध्या सुरू आहे। हातनाका परिसरामधली ही दृश्य सकाळी 7च्या दरम्यानची। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निखिल, नक्कीच आपण पाहतोय की काल रात्रीपासून ठाण्यामध्ये पावसाची संततधार ही सुरू आहे आणि आज सकाळपासूनच सकाळच्या सत्रात मुसळधार पावसाला ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की रस्त्यावरती दृश्यमानता देखील काहीशा प्रमाणात कमी झालेली आहे आणि काल रात्रीपासून जवळपास 26 मिलीमीटर पाऊस आहे। या पावसाची नोंद आहे ती करण्यात आलेली आहे। काल दिवसभर देखील ठाण्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी होता। हलक्या व मध्यम स्वरूपाच्या ज्या सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळालेला, तर काही सखल भागात देखील पाणी आहे ते साचलेलं होतं। आज सकाळी पडणाऱ्या पावसाचा मात्र शाळकरी मुलांना याचा सामना करावा लागतोय। गेल्या 2 दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाने सूचना आहे ती काढलेली होती। पावसाचे निर्देश बघूनच शाळांच्या सुट्टीचा निर्णय आहे तो घेण्यात यावा, परंतु आज आपण पाहतोय सकाळी ही शाळेत जाणारी मुलं आहेत ती पावसामध्ये एक पाण्यातून मार्ग काढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सकाळच्या सत्रात कामावरती निघालेल्या नागरिकांना मात्र या पावसाचा सामना आहे तो करावा लागतोय। आज दिवसभर पावसाचा जोर हा कायम असणार आहे। हवामान खात्याच्या अनुषंगाने हा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर आपण हवेतील आर्द्रता पाहिली तर हवेमध्ये देखील दृश्यमानता फारशी कमी झालेली आहे, त्यामुळे रस्त्यावरती चालणाऱ्या वाहनांचा वेग काहीसा मंदावलेला आहे। आज दिवसभर या पावसाची नोंद नसणार आहे। तसेच ठाणे, रायगड, पालघरसह इतर 3 जिल्ह्यांना देखील जो ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दिवसभर पावसाची संततधार ही ठाण्यामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।